झी हेल्पलाईनच्या दणक्यानं नाशिकच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या वाटेतील अंधकार नाहीसा झालाय। विजेच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी पायलट प्रोजेक्ट बनवणाऱ्या विद्यार्थ्यांना तब्बल 7,54,000 रुपयाचा धनादेश प्राप्त झालाय। या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू, आनंद, समाधान आज खूप काही सांगून जात आहे। ज्या वयात तरुण पिढी भरकटत चालली असं आपण म्हणतो, त्याच वयात नाशिकच्या एकलहरा भागातील हे तरुण आरशावर आधारित वीज निर्मिती करण्याचं स्वप्न उराशी बाळगून आहेत। त्यांची ही अभिनव कल्पना ऊर्जा मंत्री, मुख्यमंत्री आणि मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी अशा सर्वांनाच पटली। प्रकल्पाची उपयुक्तता तपासून विद्यार्थ्यांना योग्य ती आर्थिक मदत करा असे आदेश मंत्रालयातून पारित झाले। मात्र जिल्हा पातळीवर सरकारी बाबूंनी विद्यार्थ्यांची फरफड चालू ठेवली। 1.5 ते 2 वर्ष हे सर्व विद्यार्थी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवत होते, मात्र त्यांची दखल घेतली जात नव्हती। अखेर त्यांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली। झी हेल्पलाईननं विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयात जाऊन त्यांच्या प्रोजेक्टची पाहणी केली, सरकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन पाठपुरावा केला। अवघ्या 1 महिन्यात या विद्यार्थ्यांना नाविन्यता परिषदेच्या माध्यमातून तब्बल 7,54,000 रुपयांचा धनादेश प्राप्त झाला। हा धनादेश हातात आल्यानंतर या हुकरू विद्यार्थ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही। एवढी आनंदाची बातमी झी 24 तासने आम्हाला जी मदत करून दिली का आमचा फंड जो रिलीज नव्हता होत आणि जो आश्वासन साहेबांनी पण दिला झी 24 तासच्या माध्यमातून, तो झी 24 तासचा पहिला आभार मानतो आम्ही। एक्साइटमेंट तर आम्हाला खूप आहेच का जो 7.5 लाखाचा फंड आम्हाला रिलीज झाला आणि आम्ही जेवढा रिलीज झाला त्याच पद्धतीने आमचा प्रोजेक्ट पण सक्सेस करूनच दाखवू, हे झी 24 तासला आमचा शब्द आहे आणि करून दाखवू 100%। आज आपल्या राज्याला म्हणजे जवळजवळ आजची महाजनकोची जर आपण डेली बघितली म्हणजे त्याचे कॅल्क्युलेशन बघितलं तर आज राज्याला 17,754 मेगावॅटची गरज आहे आणि आपलं महाजनको म्हणजे महाराष्ट्र वीज निर्मिती केंद्र हे आज 12,754 मेगावॅट वीज निर्मिती तयार करते। त्याच्यामुळे हा जो 4,500 मेगावॅटचा जो गॅप आहे तो आपल्याला भरणार। ही जी लोड शेडिंग आहे आपण आमच्या म्हणजे मिरर बेस पॉवर जनरेशन जे आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे MBPG म्हणतो आम्ही त्याला, त्याच्यानुसार आम्ही भरून काढणार आहे। या विद्यार्थ्यांनी मिरर बेस पॉवर जनरेटर सिस्टीमचं मॉडेल तयार केलंय। त्याचं पायलट प्रोजेक्ट तयार करून आरशापासून वीज निर्मिती केली जाऊ शकते हे त्यांना सिद्ध करायचं आहे। त्यानंतर वीज निर्मिती क्षेत्रात काम करून विजेच्या तुटवड्यावर मात करायची आहे। धनादेश प्राप्त झाल्याचा आनंद असला तरी दुसरीकडे ज्या भागात अद्यापही वीज पोहोचली नाही अशा दुर्गम आदिवासी पाड्यांचा शोध त्यांनी सुरू केलाय। सुरुवातीला आदिवासी आश्रमशाळा किंवा आदिवासी पाड्यांवर त्यांना पायलट प्रोजेक्ट उभारायचा आहे। कुठे इलेक्ट्रिसिटी जास्त कमी किंवा नाहीच आहे अशा ठिकाणी जर आपण ते सप्लाय आपण दिला तर त्या एरियातला त्यांचा पण विकास जास्त होईल, त्यांना पॉवर पण भेटेल। आणि आतापर्यंत आपण बघतो की रूरल एरिया जो आपला ग्रामीण भाग आहे, खेडेगाव आहे, तिकडे जर वीजच पोचली नाही, त्यांना रात्रंदिवस वीजच नाही, त्यांना काहीच साधनच नाही बाबा की त्यांना, तर अशा ठिकाणी जर आपण वीज दिली त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद पण खूप छान असेल किंवा आपल्या इंडिया डेव्हलप्ड होतोय त्याच्या पाठीमागे पण आमचं पण काहीतरी MBPGचं पण काहीतरी हातभार असेल की बाबा आम्ही त्यांना पण थोडीफार हेल्प करतोय, तर हा मोठं पण आपण कम्प्लीट करू शकतो। झी हेल्पलाईनच्या दणक्यानं केवळ या विद्यार्थ्यांचं स्वप्नच पूर्ण होणार नाही तर राज्याच्या ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रातही त्याचं मोठं योगदान लाभणार आहे। अशा विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करण्याऐवजी सरकारी बाबू त्यांच्या वाटेत अडचणी निर्माण करत होते। मात्र सरकारी बाबूंची ही मानसिकता फार काळ टिकणार नाही, कारण अशा सर्व होतकरू विद्यार्थ्यांच्या पाठीमागे झी हेल्पलाईन कायम उभी राहणार आहे। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।